कुठेही एक धाव आली नाही आणि त्यामुळेच ती धाव संख्या कुठेतरी वाढताना पाहायला मिळाली. 6-36 समीकरण असताना विजेता होताना पाहायला मिळाला. तर 24 धावांनी विजेता होताना पाहायला मिळते. खूप मोठा विजय मिळवलाय. तर चला बराडी माता कोळेकरवाडी अक्षय मोडक अँड टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला रमेश दादा क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि सलामीची जोडी येस प्रवीण स्मृती बामणवाडी संघ कर्णधार आपण व्यासपीठावरती येण्याचा प्रयत्न करा विनंती असेल. चला प्रवीण स्मृती बामणवाडी संघ. तर नक्कीच वन टीम वन ड्रीम एका जर्सी मध्ये पाहायला गेलं तर 9 खेळाडू येताना पाहायला मिळालेत आजच्या दिवसामध्ये. वन टीम वन ड्रीम एक संघ एक स्वप्न घेऊन आई बराडी माता कोळेकरवाडी हा संघ मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. आमंत्रित केले विरोधी संघाने गोलंदाजी करण्यासाठी. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि नक्कीच पहिले मॅच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पाहिलं गेलं तर बॅटिंग करताना पाहायला मिळाला जॅकी निगडे आणि नंतर चांगली धावसंख्या उभारण्यात आली. त्यानंतर चांगल्या गोलंदाजीचा दबदबा स्ट्रॉंग बॉलिंग अटॅकमुळे ही मॅच विजेता झाला आपल्याला पाहायला मिळाला जॅकी निगडे हा संघ. तर दुसऱ्या मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी या खेळपट्टीवरती जाताना पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमचा 12th मॅन विनंती असेल तर गोटील संघ आपला 12th मॅन पाठवा. तर चला प्रवीण स्मृती बामणवाडी संघ कर्णधार विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. येस धन्यवाद. तर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रोहित तर दुसऱ्या बाजूला शुभम. तर बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय मोडक काळबादेवी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा आई भराडी माता कोळेकरवाडी या संघाचा स्ट्राईक गोलंदाज पहिल्या क्रमांकाचं महत्वाचं षटक हाताळताना पाहायला मिळतो. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा असो की टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा असो, पहिल्या क्रमांकाचं षटक जे महत्वाचं षटक असतं जिथे मात्र खूप महत्वाची जबाबदारी घेऊन येतो. पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळतोय यावेळेस पहा. पहिल्या क्रमांकाचं षटक, पहिल्या क्रमांकाचा चेंडू, इनिंगचा पहिला चेंडू, फलंदाजाच्या पर्वाचा शेवट होतोय. यालाच म्हणतात गोलंदाज वेगवान गतीचा चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. वी विल बी टेस्टेड विथ पेस. वेगाने यावेळेस मात्र फलंदाजाला बीट केला जातो. अक्षय मोडकची गोलंदाजी घातक आहे. काळबादेवी एक्सप्रेस म्हणून का ओळखलं जातं या खेळाडूला हे मात्र सातत्याने दाखवलं जातंय. पहिल्या क्रमांकाचा चेंडू आणि रोहितला परतीचा प्रवास मात्र करावा लागतोय. इथे मात्र जड मनाने जाताना पाहायला मिळतोय खेळपट्टीच्या बाहेर, कारण की पहिला चेंडू आणि फलंदाजाच्या पर्वाचा खेळाचा शेवट अंत होताना पाहायला मिळतोय. इनिंगचा पहिला चेंडू आणि शेवट मात्र फलंदाजाच्या खेळीचा. यावेळेस मात्र गोलंदाज अक्षय मोडकचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण की यावेळेस मात्र दर्जेदार गोलंदाजी
दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर मात्र चला गोटील संघ 12th मॅन पाठवा. यावेळेस पहा बॅट स्विंग होते, वाईट बॉल असेल, वेगावरती कंट्रोल नाही. अक्षय आहे स्ट्रायकिंग एंडला, अक्षय आहे बॉलिंग ट्रॅक वरती देखील अक्षय आहे. आता मात्र बिग बॅटल होताना पाहिला मिळेल. पहिला बॉल विकेट महत्वाची, त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर आलेली एक धाव, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 0-1 या आकड्यावरती. यावेळेस पहा स्पीड एवढी आहे या गोलंदाजाकडे की बॅट स्विंग झाल्यानंतर लेट कट होताना पाहायला मिळते. त्यानंतर बॅट स्विंग होते, त्यानंतर पाहिलं गेलं तर आउटसाइड एज लागून सिंगल येते. जास्त काही मोठा फटका बसत नाही. यावेळेस मात्र गोलंदाजाचं कौतुक करायला हवं, परंतु बॅटरला काहीतरी वेगळा प्लॅन क्रिएट करावा लागेल. काहीतरी या गोलंदाजाचा क्लू कशा पद्धतीने कळेल, कशा पद्धतीने हिंट मिळेल. यावेळेस पहा पुढे येऊन स्टेप आउट करून आडव्या बॅटने ग्राउंड स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय, प्रयत्न होईपर्यंत रमेश पोहोचेपर्यंत पाहिलं गेलं तर 2 धावा पूर्ण होत आहेत. चेंडूची शोधाशोध होईपर्यंत 2 धावांचा शोध लावला. यावेळेस मात्र 2 धावा, 2 धावांनी धावसंख्येत वाढ, धावसंख्या 3 या आकड्यावरती. आता मात्र पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पाहिलं गेलं तर प्रत्येक चेंडू हाताळल्यानंतर चेंडू यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, आडव्या बॅटने पाहिलं गेलं तर लेग स्टंप वरती प्रॉपर बॉडी बॅलन्स ठेवून एक सिंगल घेतली जाते. यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतो. दुसरीचा प्रयत्न होतो की काय, यावेळेस फसला जाईल की काय. यावेळेस अक्षय मोडक थोडासा प्रयत्न करतो, डायरेक्ट फेकी झाली असती तर रनआउटचा खेळ पाहायला मिळाला असता. 1 बाउंड चेंडू कलेक्ट करेपर्यंत थोडासा हातामधून निसटला चेंडू, आणि निसटला नाही तर पाहायला गेलं तर फलंदाज जो रनआउट झाला असता तो देखील निसटताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र थोडासा दुखी असेल अक्षय मोडक, कारण की यावेळेस खराब फेकी आणि त्यामुळेच रनआउट यावेळेस मिळत नाही, आणि तो रनआउट येणाऱ्या काळात मागडा देखील पडू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस पहा बॅट स्विंग होते, शुभमला कोणताही यावेळेस समजला नाही चेंडू. पाहिलं गेलं तर बॅट स्विंग झाली, आणि त्यानंतर पाहायला गेलं तर बॅट स्विंग होण्या अगोदर चेंडू शराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी काय असते ती मात्र दाखवली जाते, आणि त्यानंतर मात्र काळबादेवी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणार अक्षय मोडक याने मात्र पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल गोलंदाजी. फक्त धावा खर्च केल्या 5, आणि एक महत्वाची सलामीची जोडी फोडण्यामध्ये एक यशस्वी खेळाडू बाद करण्यामध्ये प्रयत्न यशस्वी पूर्णपणे केला गेला, आणि तो मात्र फलंदाज रोहितच्या बाद होताना पाहायला मिळाला, रोहितच्या रूपामध्ये. आणि आता मात्र दुसऱ्या क्रमांकाचं षटक RK रमेश कोळीकर येताना पाहायला मिळतोय. आता मात्र पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 5, त्यानंतर पाहिलं गेलं तर दुसऱ्या षटकाची सुरुवात शुभम आहे स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र त्याला हात खोलावे लागतील. पहिल्या षटकामध्ये हात पूर्णपणे जखडलेले होते, पकडलेले होते अक्षय मोडकने. त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु व्हाईट बॉल थोडासा बाहेर होता चेंडू. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु यावेळेस थोडासा चेंडू लांब राहिला. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय, पूर्णपणे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु मोठा स्ट्रोक येत नाही. यावेळेस मात्र सिंगलने काम करावं लागेल, धावसंख्येला थोडासा आकार देण्याचा प्रयत्न करावा लागेल. दोन्हीकडून मोठी बॅटिंग लाईनअप आहे डीके घोटील संघाकडे, परंतु त्याचा योग्य वेळी वापर होणं खूप महत्वाचं आहे. त्याची बॅट स्विंग होणं खूप महत्वाचं, प्रॉपर बॅटिंग बॅलन्स येणं खूप गरजेचं आहे. येणारा काळ सांगून जाईल काय होईल रमेशच्या गोलंदाजीमध्ये. यावेळेस मोठा स्ट्रोक जरूर खेळाय, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलं जातंय सीमारेषा पार. पहिला षटकार आतापर्यंत सुकलेलं होतं, परंतु यावेळेस पाऊस पडताना पाहायला मिळतोय, षटकार येताना पाहायला मिळतोय. पहिला षटकार, आणि त्यानंतर मात्र धावसंख्येत बदल होतोय, आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती.
रमेशला आता मात्र लाईन बदलावी लागेल, लेंथ मात्र मागे खेचावी लागेल, काहीतरी वेगळा प्लॅन क्रिएट करावा लागेल आणि कुठेतरी फलंदाज माइंड रीड करून कशा पद्धतीचा प्लस पॉइंट मिळेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मायनस पॉइंट काय फलंदाजाचा ते देखील पाहणं खूप महत्वपूर्ण आहे. यावेळेस मात्र काय घडेल काय बिघडेल हे मॅच मात्र तुम्हाला सांगून जाईल. पुढील चेंडू रमेश आरकेचा. शॉटम्पूल चेंडू खाली अक्षय, यावेळेस मात्र कोणती चुकी होणार नाही. सुरक्षित आज चेंडूच्या खाली आणि सुरक्षित मात्र राहणार नाही फलंदाज, कारण की परतीचा प्रवास करावा लागेल. निराश मनाने हताश पावलांनी यावेळेस मात्र चुकी होते. शॉटम्पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंगॉनच्या हातामध्ये, अक्षयने कोणती गेली नाही चुकी आणि चुकी होते मात्र फलंदाज देखील गोटीला लागलाय मोठा फटका, देऊन जातोय महत्वाच्या विकेटचा झटका. यावेळेस मात्र नवीन बॅटर येईल. यावेळेस पहा महत्वाची विकेट प्राप्त होताना पाहायला मिळेल. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला गेला, त्यानंतर ऑनसाईडच्या दिशेने मिड विकेट रिजन मध्ये निवास कोळेकर होता आणि आता मात्र फलंदाजाला परतीचा प्रवास आणि ड्रेसिंग रूम मध्ये निवास करावा लागेल. या बेस पहा चेंडू खाली अक्षय मोडक येतोय, तोपर्यंत दुसरा क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला शोधतोय, मंगेश फेकी करेल, तोपर्यंत एक सिंगल येईल. यावेळेस देखील दोन सिंगल येताना, सिंगलचं रूपांतर डबल मध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळते. 1 रन कन्वर्ट इंटू 2. यावेळेस मात्र 2 धावा येत आहेत. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती, 16 रन्स. आता मात्र तिसरं षटक कोण हाताळेल हे देखील महत्वाचं आहे. मंगेशकडे जबाबदारी दिली जाईल की दुसरा कोणता गोलंदाज येताना पाहायला मिळेल. यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडू खाली, निवास आहे वेगवान गतीने चेंडूच्या मागे जातो, एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न होणार की नाही, परंतु निवास वेगवान गतीने फेकी करतो. यावेळेस यष्टीरक्षकाची चुकी, निवासचा वेगवान थ्रू, यावेळेस मात्र यष्टीरक्षक कुठेतरी पुन्हा एकदा चुकी करतोय आणि त्या चुकीमुळे दुःखी होताना पाहायला मिळेल निवास, कारण की अशा वेगवान गतीने फेकी केली होती, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये देखील चेंडू आला होता आणि त्यानंतर थोडासा निसटला, त्यानंतर 2 धावा आल्या. एक एक धाव खूप महत्वाचे, निवासला माहीत आहे पावसाळी क्रिकेटमध्ये एक धाव पराभवाचं कारण ठरताना पाहायला मिळते आणि तीच एक धाव ही असू शकते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. यावेळी चांगला स्ट्रोक खेळला जातो, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, वेगवान गतीने फेकी केली जाईल का, यावेळेस मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने येतोय, फेकी करतोय, एक सिंगल येते, डायरेक्ट फेकी, यावेळी चांगला थ्रो आणि एका सिंगलने धावसंख्येत वाढ मात्र होते, 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, 3 धावा खर्च केलेत, 1 ते 2 षटकार येणं खूप महत्वाचं आहे मॅच मध्ये.
यावेळेस मात्र एक डिक्लेअर झोन मध्ये धाव मिळेल. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. लिगल डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळतोय. यावेळेस फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतोय. प्रकाश मात्र बाद होतोय. शुभम मात्र शेवटचा खेळाडू आहे जे मात्र शेवटचा बॉल फेस करे सलामीला आला होता. त्याच्या बॅट मधून देखील चांगला काही खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. एक षटकार या इनिंग मध्ये आतापर्यंत आलाय 17 चेंडूंच्या खेळामध्ये. शॉर्ट ऑन पूल, डॉट बॉल, डॉट डिलिव्हरी, त्यानंतर धावसंख्या 20-21 या आकड्यावरती धावसंख्या विजयासाठी हव्यात. येणारे 18 चेंडू आणि 21 धाबा. प्रत्येक षटकामध्ये 7च्या सरासरीने धाबा बनवायच्या. प्रत्येक चेंडूवरती एक सिंगल येणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच ही मॅच मात्र विजेता होईल आई भराडी माता कोळेकरवाडे. परंतु गोलंदाजीमध्ये कोणतं नवीन वर्जन असेल पाहायला गेलं तर डी के घोटील या संघाकडे बॉलिंग अटॅक कशा पद्धतीचा असेल, कशा पद्धतीने प्लॅनिंग करतील आणि त्यानंतर कशा पद्धतीने 21 धाबा थांबवण्याचा प्रयत्न होईल. क्रिकेट आहे, कधीही काही होऊ शकतं. डी के घोटीलकडे ती क्षमता आहे आणि क्षमता महत्वपूर्ण गोलंदाजांमध्ये देखील आहे. कशा पद्धतीचा खेळ करतील हे देखील पाहणं खूप महत्वपूर्ण असेल. या मॅच मध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल हे देखील पाहणं महत्वपूर्ण असेल. या मॅच मध्ये पुन्हा एकदा येणारे 18 चेंडू 21 धाबा, 21 धाबा, 18 चेंडू आहे भराडी माता कोळेकरवाडी या संघाला अध्यक्ष चषक 2024च्या स्पर्धेतील दुसरा सामना आणि वैयक्तिक खेळत असणारा पहिला सामना म्हणजेच पहिली मॅच विजेता होण्यासाठी 18 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 21 धाबा आणि दुसऱ्या बाजूला 20 धाबा थांबवावे लागतील या मॅच मध्ये. तेव्हाच मात्र विजेता होताना पाहायला मिळेल. हॅलो हॅलो माईक चेक. येस, जे के निगडे संघ राहुल कदम आपला कर्णधार पाठवा व्यासपीठावर.
तर सलामीची जोडी 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असताना येताना पाहायला मिळते. अध्यक्ष चषक 2024 मध्ये आई भराडी माता कोळेकरवाडी विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय DK घोटील. पहिला बॉल वाईट प्लस या 2 धावा येताना पाहायला मिळतील. सुरुवात मात्र होताना पाहायला मिळते वाईट +1 अतिरिक्त धावेचा समावेश. धावसंख्या 0तून 2 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. या 2 धावांनी धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळते. 2 आकड्यावरती जाऊन पोहोचते. अध्यक्ष चषक 2024 या पर्वामध्ये आपण सध्याच्या स्थितीला पाहतोय. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच. आजच्या दिवसामध्ये थोडासा कुठेतरी उशीर झाला, परंतु ही मॅच मात्र सुरू आहे दुसरी. या बेस मात्र पुन्हा एकदा चुकी होते. पुन्हा एकदा वाईट प्लस नंतर वाईट येतोय. त्यानंतर 3 धावा धावपलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. अशा चुका तुम्ही करू शकत नाहीत, कारण की महत्वाची मॅच आहे. 18 चेंडू 21 धावांची समीकरण आपण पाहतोय. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा खेळ करावा लागेल, विकेट प्राप्त करणं खूप गरजेचं आहे. बाट स्विंग होते यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक मिड विकेटचा धावतोय पळतोय. चेंडूला शोध करताना पाहायला मिळते. थोडासा पाहायला गेलं तर पाण्याचा तिथे मात्र पाहायला गेलं तर पाणी साचलेलं आहे. तिथे मात्र थोडासा प्रयत्न करतोय धावण्याचा, परंतु स्टॉप होईपर्यंत यावेळेस मात्र धावा घेतल्या जात आहेत 2 आणि त्यानंतर धावसंख्या 5. पुन्हा एकदा यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सचिनची गोलंदाजी यावेळेस मात्र पाहायला मिळते. महत्वाची विकेट इथे प्राप्त होते. वैभव जंजाळ यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला गेलं तर आतापर्यंत फक्त 2 चेंडूंचा खेळ झालाय. 3 अतिरिक्त धावा या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळेल. त्यानंतर 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर पाहायला गेलं तर धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 5 या आकड्यावरती 16 धावा अजून देखील हवेत. 18-21 समीकरण होतं. पहिल्याच 2 चेंडूवरती 5 धावा आलेत. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर नवीन बॅटर येताना पाहायला मिळेल. तर थोडंसं स्पीडअप करायचं आहे भराडी माता कोळेकरवाडी संघ. येणाऱ्या काळामध्ये अजून देखील पाहायला गेलं तर 13 मॅचेस खेळवायच्या आहेत. निवास कोळेकर यावेळेस मात्र एनके येताना पाहायला मिळते खेळपट्टीवरती. निवास एक महत्वाचा खेळाडू आहे. जबाबदारी घेऊन आपल्या संघाला प्रत्येक वेळी संकटातून बाहेर काढणारा हा खेळाडू निवास कोळेकर या खेळपट्टीवरती स्ट्रायकिंग एंडला निवास करताना पाहायला मिळेल का शेवटपर्यंत, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. निवास कोळेकरची बाट यावेळेस मात्र चालणं खूप महत्वाचं, कारण की विकेट पहिल्या महत्वाचा मिळालंय. आणि त्यानंतर मात्र येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा खेळ होताना पाहायला मिळेल. येणारा काळ सांगून जाईल, मॅच काय सांगून जाते. यावेळेस पास शॉट पूल, परंतु काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज निवास कोळेकर यावेळेस पाहायला गेलं तर भराडी माता कोळेकरवाडी संघ एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला दत्तकृपा घोटील विरुद्ध कोळेकरवाडी अशी मॅच आहे. अध्यक्ष चषक 2024 काळगाव टेनिस बॉल क्रिकेटचे अध्यक्ष पाहायला गेलं तर गोपीदादा सूर्यवंशी, गोल्डन मॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने भरवण्यात आलेली स्पर्धा अध्यक्ष चषक 2024 हे पर्व क्रमांक 1 आपण पाहतोय. यावेळेस पहा, फक्त चेंडूला दिशा दाखवली जाते, सन्मान दिला जातोय. फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न निवासला माहित आहे. जास्त वेळ या खेळपट्टीवरती थांबणं महत्वाचं आहे, संयम दाखवणं गरजेचं आहे, कारण की यावेळेस मोठे फटके येणं महत्वाचे नाहीत, कारण की 21 धावा बनवायच्या आहेत. आणि 21 धावा बनवत असताना कुठेतरी पाहायला गेलं तर आतापर्यंत 7 ही धावसंख्या आणि 7 हा आकडा ऐकल्यानंतर महेंद्रसिंग धोनीची नक्कीच आठवण येताना पाहायला मिळते. आणि आज महेंद्रसिंग धोनी यांचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस पहा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय, शॉट पूल करण्याचा प्रयत्न. अक्षय मोडक देखील संयमी खेळी करताना पाहायला मिळतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजन मध्ये जाताना पाहायला मिळेल. एक सिंगल येते, एका सिंगलने जास्त काही फरक पडणार नाही. धावसंख्या 1 ने पुढे 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 8 ही धावसंख्या धावपलकावरती लागताना पाहायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा खेळ होताना पाहायला मिळेल हे देखील पाहणं खूप महत्वपूर्ण आहे. अध्यक्ष चषक 2024 पर्व, दर्जेदार पर्व, नवे पर्व, दमदार सर्व. यावेळेस पहा, शॉट ऑन पूल
यावेळेस चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. पूल पॉवरफुल आणि सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. यावेळेस पहा चेंडू येतोय आणि चेंडूला पाठवलं जात आहे. वेळ घालवणं खूप महत्वाचं या खेळपट्टीवरती. संयमी क्रिकेट आणि संयम महत्वाचा आहे. कन्सिस्टन्सी पूर्णपणे संयमी खेळ. आतापर्यंत फक्त चेंडूला सन्मान दाखवण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र चेंडूचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूला पाठवलं जात आहे सीमारेषा पार. OTT ओव्हर द टॉप षटकार. धावसंख्या 14. यावेळेस मात्र 7चा पाडा सुरू आहे या मॅच मध्ये. 7 तिरके 21 धावांची आवश्यकता. 7 दोन्ही 14. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळते आणि यावेळेस कशा पद्धतीचा खेळ होईल, कारण की पहिल्या षटकामध्ये 14 धावा. आता मात्र पाहायला गेलं तर एका धावेचं षटक हाताळणं महत्वाचं आहे. तर 14 ही धावसंख्या. 6 चेंडूचा खेळ होताना पाहायला मिळतो आणि आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी, जिथे मात्र 7 धावांची आवश्यकता. येणारा काळ सांगून जाईल मॅच कोणत्या दिशेने जाईल, हे षटक सांगून जाईल. प्रकाश यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये पहा. अक्षय मोडक संयमी खेळी करतोय. त्याला माहित आहे एक धाव ही मॅच घेऊन जाईल, तर जास्त वेळ पाहायला गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करून उपयोग नाही. यावेळेस मात्र प्रॉपर माइंडसेटने पूर्णपणे गेम प्लॅन क्रिएट करून निवास आणि अक्षय यांच्या मदतीने पाहिलं गेलं तर धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक खेळला जातोय. फक्त चेंडूला दिशा दाखवली जाते. कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका खेळला जातो. एक सिंगल येताना पाहायला मिळते. एका सिंगलने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. एक धाव महत्वाची आहे. एका सिंगलने धावसंख्या पुढे जाते. 16 या आकड्यावरती आता मात्र 5 धावांची आवश्यकता. मोठा फटका येऊन ही मॅच फिनिश होईल की येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने मोठा फटका खेळला जाईल की सिंगल येईल. शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळला जातोय. चेंडूला मात्र हवा देण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र महत्वपूर्ण खेळ संपुष्टात येतोय. यावेळेस मोठा फटका खेळून वेळ मात्र घालवायचा नव्हता फलंदाजाला आणि त्याच्याच मुळे एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळेच 440 वोल्टचा झटका लागतोय. परंतु कुठेतरी वेळ झाला की काय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. DK घोटील, परंतु अजून देखील वेळ गेलेली नाही. क्रिकेट कधीही बदलू शकतं आणि बदलणारा महत्वाचा खेळाडू हवा. तर पहा ऑफसाईडच्या दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर ट्रॅव्हल होतोय. व्हाईट बॉलचा खेळ यावेळेस पाहायला मिळते. पंच हरी सलते सर आमच्यापर्यंत इशारा कळवत आहेत. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर व्हाईट बॉल धावसंख्येत वाढ. धावसंख्या पुढे सरकते आणि पाहायला गेलं तर 17 या आकड्यावरती. 17 ही धावसंख्या. आता मात्र 4 धावांची गरज. एक चौकार या मॅच मध्ये समीकरण बदलताना पाहायला मिळेल. यावेळेस पाहायला गेलं तर पूर्णपणे मॅच मात्र बदलताना पाहायला मिळते. अध्यक्ष चषक 2024 चेंडूला फक्त दिशा दाखवली जाते. समीकरण बदललं जाते. यावेळेस खेळपट्टी यावेळेस पूर्णपणे बदलली जाते. यावेळेस मात्र एक सिंगल येते. धावसंख्या 18 या आकड्यावरती आणि पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होते. 18 धावा. 3 धावांची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये 21 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील आता मात्र येणाऱ्या काळामध्ये डॉट बॉल हाताळणं खूप महत्वाचं आहे. यावेळेस पहा वाईट +1 या 2 धावा. आता मात्र स्कोर इज लेवल. 1 धाव हवी आहे विजयासाठी. एका धावेची गरज आहे आई भराडी माता कोळेकरवाडी या संघाला विजय होण्यासाठी. 20 ही धावसंख्या धावफलकावरती. यावेळेस पहा पहिला सामना संपुष्टात येताना पाहायला मिळेल, तेव्हा मात्र विजय बाचुलकर यांची एंट्री होताना पाहायला मिळते. यावेळेस पहा यावेळेस एक धाव घेण्याचा प्रयत्न. अक्षय मोडकची वेगवान गती पाहायला मिळते आणि त्यानंतर मिळालेली एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे. स्कोर इज लेवल. आता मात्र
वन लेवल अप, एक पाऊल पुढे. 21 ही धावसंख्या विजेता होताना पाहायला मिळतोय. DK घोटील या संघाला पराभूत करून यावेळेस मात्र पाहायला गेलं तर आई भराडी माता कोळेकरवाडी हा संघ विजेता होताना पाहायला मिळतोय. आणि पाहायला गेलं तर आई भराडी माता कोळेकरवाडी हा संघ